मुलांनो, ओवी आता येणार नाहीये. आपण रियाज सुरू करूयात. हा आई, मला तुझा फोन देतेस का ग? हो, एक मिनिट. मुलांनो, तुम्हाला आठवतंय मी मागच्या तासाला तुम्हाला एक नवीन गाणं शिकवलं होतं. तुम्ही सगळ्यांनी एक एक करून तेच गाणं मला गाऊन दाखवायचंय. ठीक आहे? कुणापासून सुरुवात करूयात? या मी तुझ्यापासून सुरुवात करूयात. टीचर, माझं गाणं छान झालं का? छान झालं बाळा. थँक्यू टीचर. बस. हे काय होतंय मला? ओवी क्लासमध्ये असल्याचा भास का झाला मला? ओवी या वर्गातल्या इतर मुलांसारखीच तर एक मुलगी आहे ना. मग ती आज आली नाही तर माझ्या मनाला एवढी व्याकुळता का आली आहे? मी का एवढी अस्वस्थ झाली आहे? तिचा क्लास बंद झाला या विचाराने मला का वाईट वाटतंय? काय नातं आहे माझा तिच्याशी? आणि तिच्या न येण्याचा एवढा का त्रास होतोय मला? अमृता काकू, काय झालं? बाबा तुला काही बोलला का? मला? बस इकडे. कशाबद्दल ग? बाबाने माझा गाण्याचा क्लास बंद केला ना. पण काकू, मला गाणं शिकायचंय. तू मला चोरून क्लासला घेऊन जाशील का? कोणालाच न सांगता आधीसारखं. नाही बाळा, बाबाने आता तुला स्पष्ट नकार दिलाय ना. मग आता असं चोरून जाणं योग्य नाही आहे बाळा. बाबाला उगाच कळलं ना तर खूप प्रॉब्लेम्स होतील. आणि आता मला घरात नवीन टेन्शन्स नको आहेत. तू पण बाबासारखीच बोलतेस. मला गाणं शिकायला आवडतं. कोणालाच माझं मन समजत नाही. तुला गाणं शिकायचं आहे ना? मग माझ्याकडे एक आयडिया आहे. तू इथेच माझ्या रूम मध्ये बसून गपचूप तुझ्या मॅडमचा क्लास अटेंड करू शकतेस. कसं शक्य आहे? दाखवते. हॅलो ओवीच्या काकू. अबीर, थांबा मी ओवीला देते. असं. थँक्यू काकू. मी आलेच. हॅलो अबीर, बोल. हॅलो ओवी, तू कशी आहेस? तुला माहितीये, मी तुला क्लासमध्ये खूप मिस केला असतं बघ. मलाही तुझ्या आणि टीचरची खूप आठवण येते रे अबीर. माझा अजिबात घरात लक्ष लागत नाही. ओवी, तू जे मला त्या दिवशी सांगितलं होतंस ते मी अजिबात विसरलो नसतो बघ. आपल्या दोघांच्या आई बाबांमध्ये काय कनेक्शन आहे ते जाणून घेण्यासाठी मी काल रात्री आईच्या रूम मध्ये जाऊन खूप शोधाशोध केली असते बघ. मी आईच्या रूम मधली ती कुलूप लावलेली पेटी सुद्धा उघडली असते म्हणतो मी. खरंच सापडलं का तुला काही? त्यामध्ये काही पेपर्स होते ते माझ्या हाताला लागले. त्यावर काही लिहिलं होतं ते मी वाचायला गेलो तेवढ्यात आईने माझ्या हातातून ते पेपर खेचून घेतले. मी जेव्हा कुलूप काढत होतो तेव्हाच आईला जाग आली होती ना.
त्यामुळे मला पुढे काहीच शोधता आलं नसतं बघ. अरे मी पण बाबाच्या खोलीत खूप शोधलं, सगळा पसारा केला, पण बाबा आला आणि मला काही शोधूच दिलं नाही. तो म्हणाला तू किती शोधलंस तरी काही सापडणार नाही. आपल्या दोघांचेही आई बाबा खूप हुशार असतात बघ. बरोबर आहे अबीर. जाऊ दे, आपण नंतर शोधू अबीर. पण अबीर, काही झालं तरी मला गाणं चुकवायचं नाहीये. आता तुझी आई वर्गात जे शिकवते ना ते मला ऐकायचंय. अगं त्यात काय एवढं, तू काळजीच करू नको बघ. मी तुला लगेच गाणं ऐकवतो, थांब. कशी वाटली माझी आयडिया? थँक्यू काकू. थँक्यू काकू. चालू दे तुमचं, मी आलेच. अमृता, आई काय हवंय का? काही नाही, बस बस, झाला तुझ्याशी बोलायचंय, बस. आई नको, राहू द्या, मी बस. किती करतेस घरासाठी अमृता? तू आहेस म्हणून हे घर आहे. अख्ख्या कुटुंबासाठी, घरासाठी दिवसभर राब राब राबत असतेस. कधीतरी स्वतःकडे लक्ष दे ना. आराम कर थोडासा. खूप झालं तुझं. आई सवय आहे मला कामाची, आणि असं नुसतं बसलं ना की हे एवढं मोठं घर खायला उठतं. मनात नको नको ते विचार येतात. त्यापेक्षा काम केलेलं बरं असतं. अगदी बरोबर बोललीस. आपलं घर, हे एवढं मोठं घर पण रिकामं. आपल्या खूप आठवणी जोडल्या गेल्यात ना या घराशी. मला ते सगळे दिवस आठवत आहेत जेव्हा राजकुमारला मी घराबाहेर काढलं होतं, तुझ्या आयुष्यातून बाहेर काढलं होतं, तुला माझी सख्खी मुलगी मानलं होतं. तुला आठवतं त्यावेळेस मी तुझ्यासाठी स्थळं सुद्धा बघत होते. एका ठिकाणी सगळं फायनल सुद्धा केलं होतं. पुढे आई नको ना प्लीज, तो विषय नको आता. आणि असेही जुन्या गोष्टी उकरून काढण्यात काय अर्थ आहे आता? बरोबर आहे. पण वाईट कसलं वाटतं माहिती? एवढ्या मोठ्या घरात आपण राहतोय एकत्र, पण आहोत एकटेच ना. सारंग स्वतःच्या विश्वात असतो. नवरा असून सुद्धा तू एकटीच आहेस. जबाबदारांच्या ओझ्याखाली ह्या वयात मी सुद्धा एकटीच आहे ना.